तर मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या 4 एप्रिलच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सखीला सर्दी झालेली असते, तिला बरं वाटत नसतं. कान्हा सखीला औषध देतो आणि झोपायला सांगतो. सखीला झोप काही लागत नाही. सखी रात्री उठून बेसिंकवर येते आणि आपलं नाक साफ करत असते. कान्हाला सखीची काळजी वाटते. कान्हा सखीला म्हणतो, काय होते बेबी सरकार, तुम्हाला बरं वाटत नाही आहे का, ताप आलाय का? कान्हा सखीच्या डोक्यावर हात लावतो आणि सखी आपल्या तोंडावरचा हात बाजूला करते. कान्हाला दिसतं की सखीच्या नाकातून रक्त येते. कान्हा खूप घाबरतो. तो धावत हॉलमध्ये येतो आणि डॉक्टरांचा नंबर घेतो. तो डॉक्टरांना फोन करत असतो, पण फोन काही लागत नाही. कान्हाला सखीची खूप काळजी वाटते आणि तो पॅनिकही झालेला असतो. तेजस्विनी तिथे येते. तेजस्विनी विचारते, काय झाले, तू टेन्शनमध्ये आहेस, काही झालंय का? कान्हा म्हणतो, सखी मॅडमला बरं वाटत नाहीये, त्यांच्या नाकातून रक्त येते. कान्हा, तेजस्विनी, परशू, मीनाक्षी घरातले सगळेच सखीकडे येतात. इथे सखीला बरं वाटत नसतं. तेजस्विनी विचारते, सखी कसं वाटते तुला? तेवढ्याच सखीला चक्कर येते आणि ती खाली पडत असते. तेजस्विनी तिला सावरते आणि सरकार लांब उभी असते. आता तेजस्विनी सखीला बरं वाटावं म्हणून नेमकं काय करेल ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की सरकार तेजस्विनी यांच्यामध्ये कॅरमचा डाव रंगलेला असतो. तेजस्विनी कॅरममध्ये तरबेज, त्यामुळे ती इझिली सगळा डाव जिंकत असते. सरकार चिटिंग करायला लागते आणि चिटिंग करून ती स्वतः जिंकण्याचा प्रयत्न करते. सरकारला वाटतं की आता तीच जिंकणार. सरकार ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असते आणि त्यातच ती एक खूप मोठी चूक करते. सरकार पांढरी सोंगटी काढते. सरकार क्वीन आणि कवर काढते आणि तिला वाटतं की ती जिंकली आहे. सगळे विनरसाठी टाळ्या वाजवतात. सखी म्हणते, फायनली परफेक्ट प्लेयरच जिंकला. कान्हा म्हणतो, शेवटी सत्य असताना तेच जिंकतं. इथे पण तेच झाले, सत्याने खेळलेलाच जिंकला. अभिनंदन तुमचं. सरकार विचारते, ए काय मूर्खपणा लावलाय हा, तिचं का अभिनंदन, ती कुठे जिंकली आहे? तेजस्विनी म्हणते, जो दुसऱ्यासाठी खड्डा खणतो ना, तो स्वतःच त्या खड्ड्यामध्ये पडतो. अगं तुझ्या काळ्या सोंगट्या होत्या आणि माझ्या पांढऱ्या, तू काय केलंस, तू माझ्या सोंगट्या काढल्यास. सखी म्हणते, सरकार अहो काय केलं तुम्ही? खरी तेजस्विनी कॅरममध्ये तरबेज होती. ती अशी सिली मिस्टेक कधीच करू शकत नव्हती आणि तुमच्या हातून कशी काय सिली मिस्टेक झाली? सरकार म्हणते, सखी इतकी वर्ष झाले कॅरम खेळून. अगं तुझे बाबा गेले आणि त्यानंतर तुझी जबाबदारी आणि ही कामत एम्पायर हे सगळं माझ्या हातात टाकून गेले. तेव्हापासून सवय मिटली ही कॅरम खेळायची. त्यानंतर आज खेळते मी. तेजस्विनी म्हणते, असं असेल ना तर इतकी वर्ष तू मला कोंडून ठेवलं होतं, पण तरीही मी काही कॅरम विसरले नाही आहे. माणूस ज्या गोष्टीमध्ये तरबेज असतो ना, ती गोष्ट तो कधीच विसरत नसतो. सरकार हरली म्हणून ती खूप चिडते. सरकार म्हणते, काय गं, आता तू मला अक्कल शिकवणार का? तुला काय माहिती माझ्यावरती किती जबाबदाऱ्या होत्या. राघव गेले, पण पदरात एक मुलगी आणि हे कामत एम्पायर माझ्या पदरात सोडून गेले. त्यामुळे माझ्यावरती खूप जबाबदाऱ्या होत्या. हे कॅरम वगैरे खेळण्यासाठी वेळ नव्हता. ही जी प्रॉपर्टी दिसते ना, ही सगळी माझ्यामुळे उभी राहिली आहे. सखीची आई म्हणते, हे सगळं तू स्वतःच्या स्वार्थासाठी केलं होतं, तू काही जबाबदाऱ्या पार पाडायला केलं नव्हतं. सरकार तेजस्विनी यांच्यामध्ये खूप वाद होतात. सरकार स्वतःच उदो करत असते. स्वतः किती कष्ट केलेत, मेहनत केली आहे, सखीला कसं मोठं केले हेच सांगण्याचा प्रयत्न करते. कान्हा दोघींना थांबवतो. कान्हा म्हणतो, थांबा थांबा, 2 दिवस आहेत अजून. 2 दिवसानंतर कळेलच की नेमकी तेजस्विनी कामत कोण आहे. पण तोपर्यंत सखी मॅडम चला सांगा, आजचा दिवसाचा विजेता कोण आहे? सखी अनाऊन्स करते. सखी तेजस्विनी कामत ही जिंकली आहे हे अनाऊन्स करते. सरकार भडकते. सरकार म्हणते, ठीक आहे असू देत, कालचा डाव मी जिंकले होते, अजून 2 दिवस बाकी आहे, तेव्हा मी सिद्ध करून दाखवेन की मीच आहे खरी तेजस्विनी. सरकार चिडचिड करत वर निघून जाते. तर इथे सरकारच्या कंपनीमधले पिऊन दादा कान्हाच्या कंपनीमध्ये लागलेले असतात. ते आणि दुसरे एम्प्लॉई ते दोघं बोलत असतात आणि किरण तिथे येतो. किरण पिऊन दादांना म्हणतो की मॅडम वाट बघताय, तुम्ही आतमध्ये जा. तेवढ्याच सरकारचा एक माणूस इथे येतो आणि त्या तिघांचा व्हिडिओ काढतो. त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसत असतं
की किरण त्या ऑफिसमध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे. तर इथे सरकार आपल्या रूममध्ये येते. ती चिडचिड करते, फेकाफेक करत असते आणि कान्हा तिथे येतो. कान्हा म्हणतो, सरकार, अहो हे काय करताय तुम्ही? तुम्ही स्वतःचं तर नुकसान करून घेतलंय, पण या प्रॉपर्टीचं पण नुकसान करताय. अहो जे आपलं नसतं त्याचं नुकसान करायचं नसतं. सरकार, मी तर म्हणतोय ना, तुम्ही एक काम करा. तुम्ही खरी तेजस्विनी नाही, तुम्ही सरकार आहात, म्हणजेच मनस्विनी आहात, हे सांगून टाका. आत्ताच मान्य करा. अहो त्या खाली आल्यात ना तेजस्विनी कामत, सखीच्या खऱ्या आई, त्या खूप मोठ्या मनाच्या आहेत. त्या तुम्हाला या घरात राहू देतील. हवं असेल तर मी तुमच्यासाठी शब्द टाकतो. त्या माझा ऐकणारच. त्या माझा शब्द खाली पडू देणार नाही. बोलू का तुमच्यासाठी मी त्यांना? सरकार म्हणते, तू बोलणार माझ्यासाठी? अरे इतके पण वाईट दिवस नाही आले माझे. कान्हा म्हणतो, इतके वाईट दिवस नाही आलेत, पण येतच असतील ना ते. अहो पण त्याची वाट कशाला बघायची? मी तर म्हणतोय ना, तोपर्यंत तुम्ही एक काम करा. तुम्ही तुमची तरतूद करून ठेवा, तेवढं बरं ना. सरकार म्हणते, पाळीव कुत्रा म्हणून मी तुला इथे आणलं होतं आणि माझाच कुत्रा माझ्यावर भुंकतोय, मलाच अक्कल शिकवतोय. कान्हा म्हणतो, सरकार, हे असं तुमचं असं. अहो ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. भल्याचा जमानाच राहिला नाही आहे. आणि हे बघा, तसेही मला काय वाटतं ना, कुत्रा हा वाईट प्राणी नाही आहे. मला तर आवडतो बाबा. पण तुम्हाला लवकरच कळेल, मी कुत्रा आहे का तुमची शिकार करायला आलेला वाघ आहे. कान्हा टेबलवर ठेवलेली डायरी बघतो. कान्हा विचारतो, ही डायरी कसली आहे? सरकार म्हणते, त्या माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही. ठेव खाली आणि निघून जा इथून. कान्हा हसत तिथून निघून जातो. सरकार इथे मनात म्हणते, कान्हा, मला मूर्ख समजतोयस का तू? तू माझा भूतकाळ शोधून काढलास ना. आता बघ मी काय करते. आता मी तुझा भूतकाळ शोधून काढते. लवकरच कळेल तू कोण आहेस ते. तेवढ्याच सरकारला व्हिडिओ येतो. सरकार व्हिडिओ बघते आणि त्यात तिला कळतं की किरण त्या कंपनीमध्ये काम करतो, मोठ्या हुद्द्यावर आहे. तर रात्री कान्हा आपल्या रूममध्ये येतो. सखीला सर्दी झालेली असते. कान्हा सखीला औषध देत असतो, पण सखी नाही नाही म्हणून ते औषध घेण्यापासून वाचत असते. ती पळत असते. कान्हा तिला म्हणतो, सखी मॅडम, जर तुम्ही औषध घेतलं तर मी हो म्हणेन. सखीला वाटतं की जर आपण औषध घेतलं तर कान्हा आपल्या प्रेमाचा स्वीकार करेल. सखी पटकन औषध घेऊन टाकते आणि त्याला म्हणते, आता हो म्हण. कान्हा म्हणतो, ठीक आहे, हो. सखी म्हणते, तू चिटिंग करतोयस हा? कान्हा म्हणतो, ही चिटिंग नाही आहे सखी मॅडम. मी प्रेमाचा स्वीकार करेन असं नव्हतं म्हटलेलं. मी फक्त होकार देईन असं म्हटलं होतं. आता होकार तर दिलाय मी, पण कशाला हे नाही. सखी रागावते आणि झोपी जाते. कान्हा तिची काळजी घेत असतो, तिथेच बसून असतो. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.